नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत खुशखबर अशी बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं जानेवारीचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे। ह्या संदर्भातला शासन निर्णय जी.आर. आलेला आहे। तर आता आपण ह्या व्हिडिओमधून लाडक्या बहिणीला नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्ता मिळाला नव्हता, ते आता मिळणार आहेत का किंवा फक्त जानेवारीचा हप्ता मिळणार आहे, हे आपण जी.आरच्या माध्यमातून सविस्तरपणे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी राजू बेंद्रे, तुम्ही पाहतात आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनल। चॅनलवर नवीन आला असाल तर आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑन करून ठेवा, कारण अशा महत्त्वाच्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील व्हिडिओ तुम्हाला इथं पाहायला मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय जी.आर. 18 फेब्रुवारी 2026 आलेला आहे पहा इथं। आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 3,960 कोटी इतका नेतोय मंजुरी आहे। ह्या योजनेसाठी नियुक्ती विभाग संदर्भ दिन 7/4/2025 रोजीच्या परिपत्रक नवे सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरित कार्यप्रणाली ठरवून दिलेले आहे। त्यानुसार युक्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना जानेवारी 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ आद करण्याकरिता लेखी शीर्षक 31 सहाय्यक अनुदाने वेतनानंतर ह्या उद्दिष्टाखाली 98.45 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्प निधी वितरित प्रणालीवर वितरित करण्यास शासनाच्या प्रदान करण्यात येत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यात जमा करण्यासाठी राज्यातील लाडक्या बहिणींच्या सरकारने अर्थसंकल्पामध्ये जानेवारी हप्त्याकरिता 98.45 कोटी इतका निधी मंजुरी दिलेला आहे। हा जानेवारी हप्त्यासाठी आहे। फक्त सदर निधी अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे। सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रण अधिकारी यांनी विविध पद्धतीने घटकाकरिता उपयोजना करून खर्च करावा, असं यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। तर पाहिजे आणखीन एक महत्त्वाची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी। म्हणजेच प्रत्येक महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींच्या खात्यात पुढील महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाभ मिळावा, त्यांनी असं अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। परंतु आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका झाल्या, त्यामुळे ते थोडंसं लेट झालं। 9 तारखेला रिझल्ट होतं आणि 10 तारखेला लगेच पैसे सोडता येत नव्हतं, त्यामुळे तो आता जी.आर. निघाला आहे आणि आता काही दिवसातच लवकरच 1 ते 2-3 दिवसात लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होतात। एकदमच पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहेत, इथं यामध्ये त्याने असं सांगितलेलं आहे। आणि हे पैसे अशा लाभार्थ्यांना मिळणार नाहीत की ज्यांचं संजय गांधी निराधार योजनेची त्यांनी लाभ घेत असतील किंवा श्रावणबाळ योजनेचं लाभ घेत असतील, घरातील डबल लाभार्थी लाभ घेत असतील किंवा इन्कम टॅक्स भरत असतील, पेन्शन कोणी घरामध्ये घेत असेल, कुटुंबामध्ये सरकारी नोकरदार असेल आणि किंवा 4 व्हीलर असेल, अशा लाडक्या बहिणींना हा जानेवारीचा हप्ता मिळणार नाही। आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बरेच लाडक्या बहिणींना पडलेलं होतं की आम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही। आता आपण ई-KYC केलेली आहे, चुकीची झालेली होती आधी, ती आता दुरुस्ती केली आहे। आपणाला मागील राहिलेले हप्ते मिळणार का, हे काहीमध्ये ह्या जी.आरमध्ये ती काही माहिती आता स्पष्टपणे मी तुम्हाला उल्लेख करतो की काही ह्यामध्ये माहिती देण्यात आलेली नाही आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते राहिल्याबाबत हे सरकारने वेगळाच त्याचा निर्णय घेऊन त्यांनी पैसे जमा करतील, परंतु अजून पूर्ण ई-KYC चुकलेल्यांची KYC बरेच जणांची झालेली नाही, त्यामुळं थोडं विलंब होऊ शकतो ते पैसे राहिलेले जमा होण्याकरिता। ह्या जी.आरमध्ये असं उल्लेख झालेला आहे की फक्त जानेवारी महिन्याचाच लाडक्या बहिणीच्या खात्यात 1500 रुपये हे जमा होणार आहेत, असं ह्यामध्ये देण्यात आलेलं आहे। लाडक्या बहिणींनो, हे तुम्ही नीट लक्ष देऊन पहा। हा व्हिडिओ लाडक्या बहिणींच्या जानेवारी हप्त्याबाबतचा होता। व्हिडिओला लाईक करा आणि आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त इतर लाडक्या बहिणींपर्यंत ज्यांनी जानेवारी महिन्याचा हप्त्याचं वाट पाहत होती त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा। तिथंच तुमचं नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत नवीन व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।